राज्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सून हळूहळू सक्रिय होताना दिसत आहे. खरं तर ही सर्वांसाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. मात्र आता पुढील काही दिवस मान्सूनची स्थिती कशी असणार आहे हे जाणून घेण्यासाठी हवामानतज्ञ SD सानप सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, खरं तर एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल की प्रदीर्घ कालावधीनंतर आता हळूहळू मान्सून आहे तो राज्यामध्ये सक्रिय होतोय. पुढील मान्सूनची स्थिती कशी असणार आहे? आज महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मान्सून पोहोचलेलं आहे. मान्सूनची जी रेषा आहे ती उत्तर अरबी समुद्र, त्याचबरोबर डहाणू, नंतर विदर्भातील वर्धा आणि पुढे छत्तीसगडचा बऱ्यापैकी भाग म्हणजे जास्त भाग असं म्हणता येईल. त्याचबरोबर झारखंड, बिहारमध्ये तो पोचलेला आहे आणि ओडिसा त्यांनी संपूर्ण कव्हर केलेला आहे. आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये तो पूर्ण मान्सून व्यापण्यासाठी कंडिशन्स फेवरेबल आहेत आणि चांगला पाऊस येणाऱ्या 5 ते 8 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत. सर, खरं तर जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये बहुतांश ठिकाणी मान्सून अगदी जोरदार हजेरी लावली होती आणि शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणी केली होती. मात्र आता मधल्या काही दिवसामध्ये पावसाने दडी मारलेली होती, त्यामुळे साहजिकच थेट परिणाम शेतकऱ्यांवर त्याचा झालेला होता. काहींनी पेरण्या केल्या, काहींच्या पेरण्या खोळंबल्या. मात्र आता पेरणी केलेल्या जो शेतकरी आहे तो सुद्धा अडचणीत आला आहे. मात्र जर आत्ता पाऊस अगदी चांगल्या पद्धतीने जर बरसत असेल, कारण की आणखी मान्सून सर्वदूर पसरलेला नाही, मात्र आता मग शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टींवरती काय भूमिका घेणं महत्त्वाचं ठरणार आहे? आता मान्सून सक्रिय होतो आहे आणि बऱ्याच ठिकाणी तो मान्सूनचा पाऊस पडताना सुद्धा आपल्याला दिसतो आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता जनरली पेरणीसाठी जरुरी असते आणि बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारचे नोंदसुद्धा होताना दिसते. परंतु हा आता इनिशियल स्टेजमध्ये ज्यावेळी मान्सून चं आगमन होत असतं तर त्यावेळी बऱ्याच ठिकाणी स्पेशल कंटिन्युटी इतकी चांगली नसते किंवा काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो, काही ठिकाणी कमी आहे. पण येणाऱ्या 5 ते 8 दिवसांमध्ये सर्वदूर चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर जर तुमच्या शेतीमध्ये चांगली ओल असेल, जमिनीमध्ये चांगली ओल असेल तर तुम्ही तसं डिसिजन घेऊ शकता. आणि पेरणीसाठी मी म्हणेल की कृषी विभागाकडनं ज्या काही माहिती येते त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार डिसिजन घेणं गरजेचं आहे. सर, पुणे आणि पुणे परिसरात किंवा एकंदरीत राज्यभरात मान्सूनची कशी स्थिती असणार आहे पुढच्या 5 दिवसामध्ये, ते एक मॅपच्याद्वारे तुम्ही आम्हाला सांगू शकता का? येस नक्कीच. आता इथं आपण जर बघितलं तर येणाऱ्या 5 दिवसांचा अंदाज दिलेला आहे महाराष्ट्रासाठी. तर आज रत्नागिरीसाठी रेड अलर्ट आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरीसाठी आहे. त्यानंतर रायगड आणि सिंधुदुर्गसाठी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पुण्याचे जे घाट माथे आहेत तिथे सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे, मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणता येईल आपल्याला की येलो अलर्ट आहे, तिथे मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर आणि अशीच परिस्थिती येणारे 2 दिवस राहण्याची शक्यता आहे, 3 दिवस स्पेशली 25पर्यंत. 26 तारखेला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील काही भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर एकंदरीतच येणारे 5 ते 7 दिवस मान्सूनचा पाऊस जो आहे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. मध्यंतरी ज्यावेळेस मान्सून सुरुवातीला 7 ते 8 म्हणजे सक्रिय होत असतो, मात्र काही खंड पडलेला, तो खंड पडलेला या काही दिवसामध्ये त्याचा भरून काढू शकते का? आणि पुढे एकंदरीत सर्व मान्सूनची स्थिती कशी असणार आहे? आता जर बघितलं आपण तर 1 जून ते आतापर्यंतचा जो पाऊस झाला आहे त्यामधली जर तूट बघितली तर ती 70% जास्त आहे. आणि येणाऱ्या 5 ते 8 दिवसांमध्ये तेवढी भरून निघणं डिफिकल्ट आहे. परंतु आत्ता जी काही तूट आहे त्यामध्ये आपल्याला घट होताना नक्कीच दिसेल, कारण की पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. एकंदरीत आपण बघू शकतो की राज्यभरामध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळं मान्सून आता हळूहळू पुढे सरकताना दिसत आहे. त्यामुळे साहजिकच सर्व नागरिकांमध्ये असेल किंवा शेतकऱ्यांमध्ये थोडंसं दिलासादायक जे वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुढचे 5 दिवस मान्सून राज्यभरात सर्वदूर जाईल अशी स्थिती आहे, निर्माण झालेली आहे, असा अंदाज जो आहे तो हवामानतज्ञ SD सानप यांच्याकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.